गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असा नामघोष जयघोष पुन्हा एकदा आपल्या कानावरती पडू लागलेला आहे। कारण माघी गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे। राज्यात ज्याप्रमाणे गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो त्याचप्रमाणे माघी गणेशोत्सव देखील धूमधडाक्यात साजरा होत आहे। आज आपण आलो आहोत करिरोड येथील खापरादेव मंडळ या गणपती बाप्पाच्या ठिकाणी। आपण जर पाहिलं तर खापरादेव मंडळाकडून यावर्षी गणपतीपुळेचा सुंदर असा आकर्षक असा देखावा जो आहे तो सादर केलेला आहे। ज्याप्रमाणे गणपतीपुळे इथलं जे मंदिर आहे त्या मंदिराचा हुबेहूब देखावा या ठिकाणी खापरादेव मंडळ यांच्याकडून सादर करण्यात आलेला आहे। खापरादेव मंडळाचं यावर्षीचं 25वं वर्ष आहे आणि हे मंडळ रौप्य महोत्सव जे आहे ते साजरा करत आहे। आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर आजूबाजूचा परिसर देखील त्याचप्रमाणे माहोल केलेला आहे। गणपती बाप्पांचं कालच आगमन झालेलं आहे त्यामुळे होम हवन या ठिकाणी सुरू आहे, पूजा अर्चना या ठिकाणी करण्यात येत आहे। या मंडळाकडून दरवर्षीच अनेक उपक्रम जे आहेत ते राबवले जात असतात। यावर्षी देखील त्यांनी असे स्तुत्य असे उपक्रम राबवलेले आहेत। आपण समोर जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी प्रतिकृती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला दोन्ही साइडला मावळे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची हुबेहूब आणि आकर्षकरित्या अशी भव्य अशी मूर्ती आहे। अर्थातच त्यांचं थोडक्यात त्यांनी राजमहल दाखवलेला आहे। हे जे खापरादेव मंडळ आहे ते दरवर्षी काही ना काहीतरी वेगळे उपक्रम राबवत असतात आणि यंदाचं त्यांचं हे 25वं वर्ष आहे। या निमित्ताने अनेक जे भाविक भक्तजन आहेत ते बाप्पाच्या भेटीसाठी येत असतात। कारण गणपती बाप्पा म्हटलं की सर्वांनाच आतुरता असते, ती म्हणजे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि याच दर्शनासाठी सर्वजण येत असतात। इकडे खापरादेव मंडळ येथे जे करिरोड येथील हे मंडळ आहे तिथे सर्वजण येत आहेत। आपण बाप्पाची मूर्ती पाहिली तर सुंदर आकर्षक अशी ही मूर्ती आहे बाप्पाची। बाप्पाच्या डोक्यावरती मुकुट आहे आणि बाप्पाची सुंदर अशी ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहे। पिवळ्या रंगाचं बाप्पाने पितांबर जे आहे ते परिधान केलेलं आहे। आपण जर पाहिलं खालच्या साईडला बाप्पाचं आवडतीचं खाद्य म्हणजेच मोदक, जे बाप्पाला प्रसाद आपण चढवत असतो ते इथे वेगवेगळ्या रंगामधले मोदक आपल्याला पाहायला मिळत आहेत। खापरदेव या मंडळाचं यंदाचं 25वं रौप्य महोत्सव आहे। यानिमित्त इथे अनेक भक्तजन येत असतात। आपण खापरदेव या मंडळाचे सचिव आपल्यासोबत आहेत, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, यंदाचं आपलं 25वं वर्ष आहे, कशा प्रकारे साजरा केला जाणार आहे? माघी गणेशोत्सव गेल्या अनेक वर्षांमध्ये उपक्रम देखील राबवले जात आहेत, यावर्षी देखील आहेत, काय सांगाल? नमस्कार. आमचं खापरादेव मंडळ यंदा ह्या माघी श्री गणेशाचं 25वं वर्ष साजरं करत आहे। मुंबईपेक्षा काहीतरी वेगळं आम्ही करतोय। मुंबईमध्ये आमच्यासारखा उत्सव कुठेच होत नाही, कारण आम्ही सकाळी जसं सिद्धिविनायकमध्ये 5:30 वाजता आरती होते तशीच आमच्या इथे आरती होते 5:30 वाजता 7:30 वाजता। पहिल्या दिवशी आमच्याकडे प्रतिष्ठापना होते, दुसऱ्या दिवशी गणेशयाग होतो। जसं सिद्धिविनायकमध्ये गणेशयाग केला जातो तसंच इथे पण आमच्या इथे गणेशयाग आणि अभिषेक गणपती बाप्पावर केला जातो। तिसऱ्या दिवशी सत्यनारायणची महापूजा असते आणि आम्ही वर्षभरात अनेक असे उपक्रम करतो जे लोकउपयोगी आहेत। म्हणजे कोविडमध्ये आम्ही बऱ्याचशा लोकांना, म्हणजे जवळजवळ इथे ही 650 खोल्यांची कॉलनी असताना त्यांना आम्ही पूर्णपणे मदत केली होती। तसेच आरोग्य शिबिर असेल, शालेय विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान असतील, MPSC साठी आम्ही व्याख्यान घेतलं होतं। असे बरेचसे समाजोपयोग पण आम्ही ते करत असतो। सर, यंदाचं 25वं वर्ष आहे, तर 25 वर्षा अगोदर सुरुवात कशी झाली होती? या ठिकाणी जेव्हा बाप्पाला विराजमान केलं गेलं तेव्हा सुरुवात कशी झाली होती नेमकी? मला सांगायला खरोखर आवडेल, कारण ही सुरुवात झाली ते एका आमच्या कार्यकर्त्याच्या स्वप्नात बाप्पा आले होते आणि मला इथे विराजमान कर असं त्यांनी सांगितलं आणि खरोखर ही सत्य कथा आहे। कारण आम्ही ज्यावेळेला हा उत्सव चालू केला त्यावेळेला आमची स्वतःची वास्तू नव्हती आणि आम्ही त्याच वर्षी आमच्या ह्या बाप्पाला इथे नवस केला होता की पुढच्या वर्षी आमची वास्तू होऊन ज्यावेळेला तू इथे येशील, आणि तसंच घडलं होतं। ज्यावेळेला तो यायच्या अगोदर पुढच्या वर्षी आमची इथे वास्तू झाली आणि आम्ही हा सर्व आणि ही पूर्ण यंग पिढीने मिळून हा उत्सव इथे साजरा केला। पूर्ण पावित्र्य आहे आमच्या इथे, कोणीही आमच्या या मूर्तीला हात लावू शकत नाही आणि 5 दिवस आमच्या ह्या कॉलनीमधील प्रत्येक नागरिक कुठलंही मांस, मटण, मच्छी खात नाही। पूर्ण पावित्र्य राखून आम्ही या बाप्पाची इथे सेवा करत असतो। सर, जवळपास किती भाविक दररोज बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात या 5 दिवसांमध्ये? या 5 दिवसामध्ये दररोज माझ्या मते तरी 5,000-6,000 पेक्षा जास्त भाविक इथे येत असतात दर्शनासाठी। आणि आमच्या पूर्ण या विभागामध्ये हा एकमेव गणपती असल्यामुळे लोकांना पण याची खूप उत्सुकता असते की कधी बाप्पा बसतोय आणि कधी आम्ही या दर्शनाला येतोय।
बाप्पाच्या चरणी काय मनोकामना मागितली आहे? बाप्पा विराजमान झाल्यानंतर काय मनोकामना मागितली आहे बाप्पाच्या चरणी? मी बाप्पाच्या चरणी हीच मनोकामना मागतोय की ह्या वास्तूमध्ये असलेल्या किंवा ह्या देशामध्ये असलेल्या सगळ्या नागरिकांना तू सुखी ठेव. यासाठी आम्ही यावर्षी इथे एक आमचा उपक्रम घेतला तो म्हणजे अथर्वशीर्ष पठण. कारण लोकांमध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होण्यासाठी आम्ही हे अथर्वशीर्ष दररोज करत आहोत. इथे प्रत्येक एक माणूस येऊन लोकांसमोर हे अथर्वशीर्ष पठण करतोय आणि लोकांचं कल्याण होवं आणि लोकांना ह्या सद्बुद्धी लोकांचे जे काही अडीअडचणी ते हा बाप्पाच्या मार्फत दूर आहे. म्हणजे हा विघ्नहर्ता आहे खरा आणि विघ्नहर्ताने सगळ्यांच्या ह्या अडीअडचणी दूर कराव्या. सर, यंदाचं 25वं वर्ष आहे, रौप्य महोत्सव आहे मंडळाचा. कशा प्रकारे गणेशोत्सव साजरा केला जातो? बघा, हे मंडळाचं बघितलं तर हे 40वं वर्ष आणि मंडळाचा हा उपक्रम आहे मागी श्री गणेश जयंती. याचं 25वं वर्ष आहे आणि ह्या वर्षात आपण ही मागी गणेश जयंती आपण साजरा करतोय. गेल्या वर्षी आमचं 24वं वर्ष असल्यामुळे आम्ही राम मंदिर इथे उभारलं होतं, पण यावेळी आम्ही गणपतीपुळे कोकणाचं इथे मंदिर उभारलं आहे आणि काल आम्ही प्राणप्रतिष्ठा स्थान केली आणि आता गणेश याग चालू आहे. तर सगळे विभागातले, बिल्डिंगमध्ये नाही पण विभागातले सगळे इथे प्रेक्षक येतात इकडे आणि भाविक इथे येऊन त्याचा लाभ घेतात. उद्या मंडळाची आमची पूजा आहे आणि त्यानंतर एक सामाजिक उपक्रम आहे तिथे. सर, अजिंक्य रहाणे यांनी देखील इथे येऊन बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. दरवर्षी ते येतात का? दरवर्षी येत होता. मला वाटतं त्यांची इच्छा पूर्ण झाली असेल म्हणून ते इथे आले होते. संजय बांगर येतात, पृथ्वीशा येतात, इव्हन श्रेयस अय्यर पण येतात. पण मला वाटतं आज त्यांनी भेट दिली, दर्शन घेतलं बाप्पाचं. त्याच्यासारखी आम्हाला मोठी पोचपावती आम्हाला भेटली आहे आमची गणपतीची. सर, खापरादेव मंडळाचा जो बाप्पा विराजमान होतो त्याला इच्छापूर्ती असं म्हटलं जातं, तर नक्की काय आहे या मागचं कारण? इच्छापूर्ती म्हणजे मनातली इच्छा पूर्ण करणारा सगळ्या भाविकांच्या त्यांनी इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. खूप मग ते लग्नाचं असू दे किंवा घर घ्यायचं असू दे, काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करतात आणि त्याचा नवस पेढायला लोक इथे येतात आणि नवस पेढून जातात. तुम्ही बाप्पाच्या चरणी काय मनोकामना मागितलेली आहे? मला बाप्पाने भरपूर काय दिले, पण मला वाटतं 4-5 वर्षापूर्वी मी स्वतः घरासाठी बाप्पाकडे मागितलं होतं आणि ते घराची इच्छा पण त्यांनी लगेच पूर्ण केली. आज माझं कोपरखराणेमध्ये पण घर आहे, त्यामुळे बस झाली मला इच्छा. आता फक्त माझी बात एकच इच्छा आहे की हे लोकांच्या चांगल्या इच्छा मनातल्या पूर्ण होऊ दे आणि या जगाला चांगल्या आनंदात ठेवू दे, समाधानी ठेवू दे. खापरादेव गणेश मंडळाकडून यंदाचं 25वं वर्ष आहे, रौप्य महोत्सव जो आहे तो साजरा करण्यात येणार आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाची मनोकामना जी आहे ती बाप्पातर्फे पूर्ण केली जाते, अशी सर्वांची भाविकांची जी आहे ती असा समज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.